मन धागा धागा जोडते नवा. लेखिका मेघना माने यादव. अभिवाचन मनाली तुंगे झाडे. भाग 77. जगमगाती हुई चांदनी रात है या सितारों की बारात है. मित्रमैत्रिणींसोबतच एकाच मोठ्या टेबलवर मजा मस्ती करत गप्पा मारत जेवायला बसलेल्या जिया आर्या. मेघा खुर्चीवर बसूनच काय हवे नको ते विचारत होती. सर्व मुलांनी त्या फूड काउंटरशी धडपडण्यापेक्षा तिने एकटीने जाऊन आणून देणे बरे या विचारात थांबून होती. मे महिन्याचा उकाडा अन त्यात कांजीवरम साडी नेसलेली, लॉनवर एअर कूलर्स मांडलेले, तरीही गर्दीमुळे अस्वस्थ वाटतच होते. मुलांचे जेवण झाले की आत बँक्वेट हॉलमध्ये जाऊन बसेल, तोपर्यंत ज्यूस मिळाले तर बरे, घशाला कोरड पडली आहे. जागेवरून उठणारच की तिच्या समोर ऑरेंज ज्यूसचा ग्लास ठेवून कोणीतरी बाजूने गेले. ज्यूसकडे पाहून डोळे चमकले. वळून पाहिले तर तोच फोनवर बोलत पुढे निघून गेलेला. राजीव, काय बोलायचं आता? जाऊ दे, नाहीच बोलत काही. माझ्याही नकळत माझी काळजी घेणारे मेहराजी असताना मला कसली चिंता. हा अनुभवच सुखद आहे, आल्हाददायक, हा ज्यूस सारखा. तिने मंदस्मित करत ज्यूसचा ग्लास ओठांना लावला. तिकडे दूरवर उभ्या त्याने फोनवर बोलतच हसत केसातून हात फिरवला. मेघा, सर्व कझिन्सच्या मुलांनी नीट जेवावे म्हणून तुम्ही अर्धा तास त्यांच्या पाठी आहात. बुफे काउंटरच्या 10-12 वेळा फेऱ्या झाल्या. मुलांच्या सगळ्या डिमांड्स पूर्ण केल्या. 3-4दा टिश्यूने चेहऱ्यावरचा घामही टिपून झाला. पण स्वतःसाठी एक ग्लास ज्यूस आणायला नको. स्वतःची काळजी करूच नका. तुमच्या या अशा वागण्याचा राग पण येतो आणि त्याहून जास्त अभिमान वाटतो. माय क्यूट अँड क्रेझी मेघा. मुलांची जेवणे उरकलेली. जिया निवांत बसून 2 गुलाबजाम संपवत होती. पण आर्याला अचानक दाल राईस खायची हुक्की आली. मी येते घेऊन स्वतः, तू बस इथेच, असं मम्माला सांगूनच बुफे काउंटरकडे गेलेली. मेघा खुर्चीवरून तिला घोळक्यात शोधण्याचा प्रयत्न. खळ! प्लेट फुटण्याचा आवाज कानी पडला. कुणीतरी पडले हेही जाणवले. लोक थोडेसे बाजूला झाले. काय घडले हे पाहायला मेघा उठलीच की कानांवर शब्द आदळले. 50च्या आसपासची स्त्री कुणावर तरी ओरडत होती. व्हॉट्स रॉंग विथ यू? आर यू ब्लाइंड? यू स्पॉइल्ड माय साडी. तिचं तार स्वरात ओरडणे. सॉरी आंटी, आय स्लिप्ड, असं म्हणत मुसमुसण्याचा आवाज ओळखीचा वाटला. पळत जाऊन पाहिले तर आर्या. पाय दुमडून उठण्याचा प्रयत्न. समोर फुटलेली प्लेट, गवतावर सांडलेला डाळ भात, स्टार्टर्स अन गुलाबजाम आणि जेवणाचे शिंतोडे जवळच्याच टेबलवर बसलेल्या त्या आंटींच्या साडीवर, बरेचसे आर्याच्या ड्रेसवर. वेर आर युअर पेरेंट्स? बच्ची को छोड़कर कहाँ घूम रहे हैं? शब्दांची चीड येऊनही तिने आर्याला हात देऊन उठवले. शांत स्वरात, सॉरी मॅम, एक्स्ट्रीमली सॉरी, म्हणतच गुडघ्यावर खाली बसून फुटलेल्या प्लेटचे तुकडे गोळा करत होती. आर्या घाबरलेली, कावरी बावरी होत आसपास पाहत होती. माझी चूक नाही, कुणीच सांगणार नाही का? यातल्या कुणीतरी पाहिलं असेलच ना, मी चुकून पडले. जमलेल्या लोकांमधून काही अवाजवी कमेंट्सही कानी पडत होत्या. वागण्याची पद्धत, मॅनर्स, क्लास, अनकल्चर्ड. यू आर हर मॉम, टीच योर डॉटर सम मैनर्स. प्लेट में इतना खाना कौन लेता है जैसे पहले कभी खाया ही ना हो. मेरी 50,000 की साडी स्पॉइल कर दी. त्या स्त्रीचं अत्यंत कडवट बोलणं. शब्द जिव्हारी लागलेच. हिच्या डोळ्यात अश्रूंची दाटी. इनफ मिसेस पारेख, आर्या इज अ स्मॉल गर्ल. त्याचा कडक स्वर अन धारदार नजर. त्या काही बोलणार तोपर्यंत हातानेच त्यांना शांत रहा असा इशारा केलाच. पुढे एक शब्दही बोलू नका हे सांगण्यासाठी त्याच्या उंचावलेल्या हाताची 5 बोटे आणि डोळ्यातील आग पुरेशी होती. भांबावलेल्या आर्याला अलगद मिठीत घेतले. थोपटले. डोंट वरी, मी आहे.
इट वॉज जेन्युइन मिस्टेक मिसेस पारेख अँड वी आर सॉरी फॉर दॅट. मैं आपसे माफी मागता हूं. यावेळी स्वर शांत होता, तरीही जरब कायम. सुप्रीम CFO स्वतः माफी मागत आहे म्हटल्यावर मिसेस पारेख नाईलाजाने शांत झाल्याच, पण एक घृणास्पद कटाक्ष मेघाकडे टाकलाच. प्लीज लिव्ह इट. हाऊसकीपर्स क्लीन करतील. गुडघ्यावर खाली बसत तिच्या हातातून फुटलेल्या प्लेटचे तुकडे काढून घेत त्याने खाली ठेवले. तिची नजर अजूनही त्या सांडलेल्या अन्नावर, क्षणभर बंद केलेल्या पापण्या, गालावर ओघळलेले अश्रू अन महत् प्रयासाने अडवलेला हुंदका. त्याच्याही मनात कालवाकालव झालीच. त्याच्याकडे न पाहताच ताडकन उठली. चल आत. आर्याचा हात धरला अन हॉटेलकडे चालू लागली. आर्या भेदरलेलीच वळून अंकलकडे रडक्या चेहऱ्यानेच पाहिले. मम्माला समजावण्याचा प्रयत्न की चुकून झालं, पण मम्मा काही ऐकायला तयारच नव्हती. मी म्हणत होते ना, मी जेवण आणून देते, तुला काय हवे ते सांग, तरी माझे ऐकायला नको. हट्ट, नुसता हट्ट. ऐकलंस ना त्या काय म्हणाल्या? मिसेस पारेखचे शब्द आठवून राग अनावर झाला. तशीच थांबली. चिडून हात उचलला गेलेलाच की आर्याला तिच्यापासून ओढूनच दूर करत तिला घट्ट मिठीमध्ये धरून ठेवणारा तो आर्याचा मसीहा राजीव अंकल आणि त्याची जळजळीत नजर मेघावर. डोंट इव्हन थिंक. शब्दागणिक त्याच्या आवाजातील राग वाढत होता आणि तिचा हात जागेवरच थिजला. तुम्ही मध्ये बोलू नका. शरीरासोबत तिचा आवाजही थरथरत होता. मिसेस पारेखची ती तुच्छ नजर अन कुत्सित शब्द मनावर घाव घालत होते. त्यांच्यावरचा राग आर्यावर निघत होता. आर्याने मात्र राजीव अंकलच्या कुशीत हुंदके द्यायला सुरुवात केलेली. जस्ट स्टॉप. इनफ. मेघाकडे पाहतच त्याचे डोळे रागाने लाल. त्याचं हे रौद्र रूप पाहून बाजूला येऊन उभी राहिलेली जियाही भांबावली अन काही कळण्याच्या आत आर्याला घेऊन तो निघून गेला. मेघा अजूनही थरथरत होती. मुसुमुसू करणाऱ्या आर्याला राजीव सोबत बँक्वेट हॉलमध्ये आलेले पाहून आई बाबा, मम्मीजी पापाजी उठून जवळ आलेच. त्याचा राग पाहून कुणीच काही बोलेना. आई, आर्याची बॅग कुठे आहे? ते मी वर रूममध्ये ठेवली. चाचरतच त्यांचं उत्तर. प्लीज आमच्या बरोबर या. एवढं बोलून आर्याला घेऊन लिफ्टकडे निघाला. काहीच न समजून गोंधळूनच आईही पाठवून. आर्या लिफ्टमध्येही भीतीने थरथरत होती. तिला त्याने घट्ट पोटाशी धरून ठेवलेले. अंकल, मी खरंच मुद्दाम नाही केलं. मी घसरले चुकून. पुन्हा जोरदार हुंदका अन डोळ्यातून गंगा जमुना. शांत हो. मला माहीत आहे, होतं असं कधीतरी. डोंट थिंक मच. तिचे ओलसर गाल तसेच हाताने पुसले. आईला समजतच नव्हते काय झालंय. तिच्या डोळ्यातील प्रश्नांना त्याने काही नाही, काळजी करू नका असे डोळ्यांनीच आश्वस्त केले. आजीसोबत रूममध्ये स्वच्छ हातपाय तोंड धुवून डाळभात सांडून खराब झालेला ड्रेस बदलला. परिचयाची जीन्स टी-शर्ट घालून आता बरं वाटत होतं. घडलेला किस्सा आजीला सांगताना रडू येत होतंच. आजीचे मनही गलबलले. आजी, मिडल क्लास म्हणजे काय ग? आर्याच्या निरागस प्रश्नावर तिला घट्ट कवटाळले. काळजात कळ उठलीच. राजीव बाहेर लॉबीत दोघींची वाट पाहत थांबलेला, अस्वस्थपणे इरझाऱ्या घालत. हाऊ कॅन पीपल टॉक लाईक दॅट? लोकांची सेन्सिबिलिटी संपली आहे का? चुकून पडली प्लेट, त्यात क्लास अँड अनकल्चर्ड ह्या कमेंट्स. माझी आर्या फक्त 10 वर्षाची आहे. घसरून पडली ती बिचारी. तिला उचलायचे सोडून हे असं सगळे बोलले ते सो कॉल्ड कल्चर्ड पीपल. सेन्सिटिव्हिटीची अपेक्षा करणे चूक आहे या लोकांकडून. मिसेस पारेख, खूप मोठी चूक केली आहे तुम्ही. मी तिथे सर्वांसमोर जास्त बोललो नाही, बट यू विल पे फॉर धिस. आर्या इज सो स्केअर्ड. फुटबॉल मॅचला पडली तेव्हाही नव्हती घाबरली, बट टुडे थरथरत होती. खूप जास्त घाबरली आहे. अँड मेघा,
10 मिनिटांपूर्वीचा प्रसंग आठवला. गच्च डोळे मिटून रागातच मूठ भिंतीवर आपटली. मेघावर पहिल्यांदाच चिडलो. आय लेफ्ट हर देअर. कोणी असेल ना तिच्यासोबत? काय करत असतील? मस्ट बी शॉक्ड. मिसेस पारेखचे बोलणे ऐकून. ॲक्च्युली मेघाचा राग आर्यावर नव्हताच, पण त्या मिसेस पारेखना काहीच बोलला नाही. मेघा, तुम्ही आर्यावर राग काढण्यापेक्षा मिसेस पारेखना 4 शब्द ऐकवायला हवे होते. गॉड, आणि मी काय केलं? मी असा कसा इनसेन्सिटिव्ह झालो? स्वतःवरचाच राग पुन्हा उफाळून आला. मुठी आवळूनच शांत व्हायचा प्रयत्न असफल. जियाचा हात धरूनच ती चालत होती. लॉनच्या अंधाऱ्या कोपऱ्याकडे, जिथे आपल्याला कुणीच बघणार नाही, लोकांच्या त्या तुच्छ नजरांपासून दूर. आंटी, बस इथे. जियाने हाताला धरूनच कोपऱ्यातील खुर्चीवर बसवले. तिच्या गालावर ओघळणारे अश्रू हातांनीच पुसले. वेटरकडून पाण्याचा ग्लास आणून समोर धरला, पण शून्यात हरवलेली आंटीची नजर अन जियाच्या काळजात चर्र झालेच. आंटी, थोडं पाणी घे ना प्लीज. काकुळतीला येऊन ग्लास मेघाच्या ओठांजवळ नेला. गहीवरूनच जियाला मिठी मारली. घट्ट, अगदी घट्ट. जियाच्याही डोळ्यात पाणी आलंच, पण मोठे श्वास घेतच ते परतवले. आंटी नीड्स मी. आय कांट क्राय. आज जियाची कुशी आंटीच्या अश्रूंनी भिजली. ती मात्र आंटीच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवत होती, समजावत होती, शांत करत होती. मेघा अजूनही तिच्या कुशीत थरथरत होती. मी असा कसा आर्यावर हात उचलला? घरी थट्टेमध्ये कधीतरी हलकीशी चापट देते तिथपर्यंत ठीक, पण आता मी जे काही करणार होते, माझीच मला लाज वाटते आहे. जर आज राजीवमध्ये पडले नसते तर माहीत नाही काय झालं असतं. नक्की कशाचा राग आहे हा? मिसेस पारेखनी जे काही सुचवण्याचा प्रयत्न केला त्याचा राग? वी डोंट बिलॉंग हिअर. या उच्चभ्रू समाजात वावरण्याचा हक्क आम्हाला नाही. ज्या तफावतीची भीती मनाच्या तळाशी दडवण्याचा प्रयत्न करते, ती अशी कधीतरी कुणाच्या तरी शब्दांमधून समोर येते. एक क्षण वाटले की मिसेस पारेखनं त्यांच्याच शब्दात उत्तर द्यावे, पण इथे सर्वच प्रकाश सर आणि राजेंद्र सरांचे पाहुणे आहेत. आपण बोलून समारंभात विघ्न नको. आणि मग मनातील खदखद आर्यावर. काय वाटलं असेल माझ्या पिल्लाला? मम्मा काय एवढी चिडली आज? आणि राजीव, ते काय विचार करत असतील? हुंदका आलाच, अन जियाभोवती गुंफलेली मिठी अजूनच घट्ट झाली. जियाच्या कुशीत तिने हक्काने अश्रू सांडले. आज पहिल्यांदाच हळव्या, हतबल आणि कोसळलेल्या मेघा आंटीचे हुंदके सावरायला जिया खंबीर आणि कणखर झालेली. आर्या आणि आईंना बँक्वेट हॉलच्या भिंतीकडेच्या टेबलवर बसवत लॉनवर आला. चोहीकडे नजर फिरवली. समारंभ संपत आलेला. लॉनवरील आमंत्रितांची गर्दी कमी होऊ लागलेली. तरीही त्या दोघी दृष्टीस पडेनात. मेघा कुठे आहेत? जियाही दिसत नाही. घरी नाही ना गेल्या? नाही, असं न सांगता जाणार नाहीत. अस्वस्थपणेच मोबाईल बाहेर काढला. वॉशरूममध्ये चेहऱ्यावर पाण्याचे हपके मारून त्यासोबत अश्रूंनी वाहून जावे ही अपेक्षा करणारी मेघा. गार पाण्याच्या स्पर्शाने धगधगणाऱ्या मनाला शांत करण्याचा असफल प्रयत्न. आरशातूनच तिच्याकडे बावरून पाहणारी जिया. हातातील आंटीचा मोबाईल वाचला आणि दचकली. आंटी, डॅडचा कॉल आहे. जियाच्या हाकेवर आरशातूनच तिच्याकडे पाहिले. पाणावलेल्या डोळ्यांनीच आणि हनुवटीवरून हातावर टपकणाऱ्या थेंबांना उपड्या हाताने पुसतच नजरेनेच तूच बोल असे सुचवले. येस डॅड. हो, आंटी आहे माझ्यासोबत. येस येस. हळूच वळून भिंतीकडे तोंड केले. ओठांसमोर हाताचा चंबू धरतच, डॅड, आंटी क्राईड अ लॉट. फोनमध्ये कुजबुजली. कानाशी लावलेला फोन त्याने घट्ट आवळला. हृदयातली कळ असह्य. डोळे मिटतच पापण्यांआड अश्रू थोपवले. 2-3 खोल श्वास.
राजीव, नो टिअर्स, बी स्ट्रॉंग. स्वतःलाच बजावले. स्वीटू, टेक केअर ऑफ हर, असं म्हणत फोन कट केला. मान खाली घालतच चष्मा काढून ओलसर पापणीची कड बोटानेच टिपली. हा छोटासाच घास, बस आता 2च घास. बँक्वेट हॉलच्या कोपऱ्यातील टेबलवर बसूनच आर्याला डाळ भात गुलाबजाम भरवणारा राजीव, आधीच रडून रडून कोमेजलेला चेहरा, त्यातून मम्मा रागवेल ही भीती, मला नको काही खायला हे वरवरचे बोलणे, पण रडून अजूनच भूक लागलेली. आर्याच्या आहाराची पूर्ण माहिती असलेले अंकल तिच्या पोटात भूक आहे हे जाणवलेले, पण पुन्हा कुणीतरी काहीतरी बोलेल ही भीतीही. राजीवने स्वतःच प्लेट भरून आणली आणि जियाच्या लहानपणीच्या मजा सांगत तिला एक एक घास खाऊ घालत होता. जियाला भरवताना कसे घासाचे गोळे करून ठेवायचो छोटे छोटे, तसेच आत्ताही गुरगुट्या डाळभाताचे केलेले. जिया जेवण खाताना खूप नखरे करायची. तिला कोणती गोष्ट आवडायची हे सर्व रंगवून सांगत होता. अन ओलसर डोळ्यांनीच मध्येच आर्या खुदकन हसत होती. अंकल, तुम्ही दिलेला फ्रॉक स्पॉइल झाला, त्यावर डाळ पडली. मम्मा म्हणते ते डाग नाही क्लीन होत. किती छान आहे तो ड्रेस, तुमचे पैसे वेस्ट गेले ना. आणि स्वतःच्या धडपडीची आठवण करून पुन्हा डोळ्यातून पाणी. आर्या, यू आर प्रेशियस फॉर मी, नॉट दॅट फ्रॉक. आपण दुसरा आणू, डोंट क्राय. त्याचा हात डाळ भाताने भरलेला. खिशातील रुमाल काढूनच तिचे अश्रू पुसले. मला मम्मा ओरडणार ना. पुन्हा मुसूमुसू. तेवढ्यात जियाही तिथे पोहोचलीच. आर्याला हळवं झालेलं पाहून इतका वेळ रोखलेले तिचेही अश्रू ओघळलेच. ओ यू बोथ, प्लीज नो मोर क्राईंग. पुन्हा दोघींचे अश्रू त्या रुमालानेच पुसले. अंकल, पण मम्मा. आर्याचा स्वर अजूनही रडवेला. नाही ओरडणार. मम्माला मी समजावून सांगितले आहे. कोणीही काहीही बोलायचं नाही माझ्या आर्याला. जर आर्याला कोणी काही बोललं तर आपण त्यांना उठाबशा काढायची पनिशमेंट देऊ. राईट जिया. शेवटचे 2 गुलाबजाम दोघींच्या तोंडात भरवले आणि फुगलेल्या गालांनीच त्यांचं खिखी हसणं. बँक्वेट हॉलच्या मेन डोअर जवळ उभी मेघा दुरूनच त्या तिघांकडे पाहत होती. राजीवची तिच्याकडे पाठ. थँक्स राजीव, माझ्या आर्यावर खूप खूप प्रेम करण्यासाठी. कदाचित तुमच्या प्रेमापुढे माझं प्रेम फिक्कच पडणार आहे. आर्याला हसताना पाहून तिच्या डोळ्यातील अश्रू आता थांबणार नव्हते. ते आनंदाश्रू होते. समारंभ संपलेला. आमंत्रित एक एक करून परतत होते. काहींचे हॉटेल चेकआउट्स, काहींच्या फ्लाईट्ससाठी एअरपोर्ट ड्रॉपसाठीची अरेंजमेंट, काही जण प्रकाश सरांच्या घरी, इव्हेंट मॅनेजर्सची चर्चा, हॉटेल स्टाफशी बोलून शेवटची सगळी कामे संपवण्याची गडबड. नंतरचे 2 तास आपापल्या कामात दोघेही गुंतलेले. चुकून समोर आले तरीही नजर वरून करून पाहायची हिंमत होईना. मान खाली घालूनच जवळून निघून जाणे. शक्य तेवढे समोर यायचेच टाळणे. नजरा नजर झालीच तर दोघांचेही डोळे भावना शून्य. ना प्रश्न, ना अपेक्षा, ना स्पष्टीकरण, ना राग. या क्षणी डोळ्यात काहीच नव्हते. श्वेताने अन अभिने हट्टाने सोबत जेवायला बसवले. मोठ्या गोलाकार टेबलाभोवती सर्वजण हसत खेळत गप्पा करत होते. हे दोघे शांत. तिने नजर वर करून पाहावे तर हातातील नानच्या तुकड्याकडे एकटक पाहणाऱ्या त्याला पाहून काळजात सर्र व्हावे. तर सहजच तिच्याकडे टाकलेल्या कटाक्षात हातातील चमच्याने पुलावला न खाताच फक्त हलवत बसलेली ती पाहून त्याच्याही हृदयात कळ यावीच. नावाला 4 घास पोटात ढकलून तिथूनही न बोलताच उठले. सर्वांना निरोप देताना मात्र उसने हसू चेहऱ्यावर आणलेले. मनातले दुःख लपवून समोरच्यासाठी हसरे मुखवटे पांघरण्याच्या कलेतील निष्णात असे ते दोघे. जिया आणि मॉम डॅडना कारमध्ये बसवून मागे फिरला आणि एक हताश उसासा सोडला. रिकाम्या बँक्वेट हॉलवर नजर फिरवली. एकटेपणाची भावना दाटून आली. मेघा न भेटताच गेल्या.
आर्याने येऊन घट्ट मिठी मारून सांगितलं, आम्ही घरी जातोय. आईबाबांना निघताना भेटलो मी, पण मेघा नाही दिसल्या. मे बी बाहेर कारजवळ असतील. मला समोर जायची हिंमत झाली नाही. वी वेअर सो हॅपी इन द इव्हिनिंग, एन्जॉईंग, डान्सिंग. बोलायला नाही मिळालं तरी एकमेकांना पाहूनच खुश होतो. त्यांचं हसणं, लाजणं, हळूच माझ्याकडे पाहणं. इट वॉज थ्रिलिंग. येस, वी वेअर हॅपी टुगेदर. अँड नाव आय एम अलोन. तसाच चालत बाहेर लॉनकडे गेला. वर आकाशात पाहून डोळ्यातील अश्रू ओघळू न देण्याचा प्रयत्न. मेघा, वेअर आर यू? फक्त एकदा भेटा. सॉरी म्हणायचं आहे. जस्ट वन्स. साडीची नीट घडी घातली. कानातलं, गळ्यातलं बांगड्या काढून ठेवल्या. हात अंबाड्याकडे गेला अन नजर मोगऱ्याच्या गजऱ्यावर पडली. राजीवना खरंच माझ्याशी बोलायचं नसेल. घरी जाताना जिया आणि मम्मीजी भेटल्या. घडलेला प्रसंग मोजक्या लोकांना कळलेलाच. चिंता नको करू, रडू नको, एवढं सांगून घट्ट मिठी मारत त्यांचेच डोळे पाणावले. एव्हाना राजीव घरी पोहोचले असतील. 11:30 वाजलेत. आज तर फोन कॉलही नाहीच. मग आता काय करायचं? संध्याकाळ किती सुरेख होती, हवी हवीशी. त्यांचं खोडकर हसू, थट्टा, लुटूपुटूचं रागावणं, ते एकटक पाहणं, सगळंच सुखद होतं. आम्ही सोबत होतो. आणि आता मी पुन्हा एकटी. राजीव, मला बोलायचंय, फक्त एकदा. चूक माझीही होती, माफी मागेन मी, पण तुमच्याशी न बोलता राहूच नाही शकणार. बॅग उचलली. हॉटेल रूम लॉक केली. गळ्यातील ओढणी पुन्हा सारखी केली. लिफ्टमधून खाली आली. बँक्वेट हॉलमध्ये सहज डोकावली. त्याच खुर्च्या, तेच स्टेज, त्याच लाईट्स, कोमेजलेली फुले. रिकाम्या बँक्वेट हॉलमध्ये एकटेपणा अजूनच गडद झाला. उगाच त्याला शोधण्याची नजरेची धडपड. सहजच लॉनकडे लक्ष गेले अन बारीकसे हसू डोळ्यात तरळले. शेजारच्या खुर्चीवर अडकवलेले ब्लेझर, टायही त्यावरच टाकलेला, स्लीव्स फोल्ड करून कोपरावर विसावलेल्या, शूजही बाजूलाच पडलेले, पाय पसरून हिरवळीवर बसलेला, एकटक आकाशातील चंद्राला पाहात. पौर्णिमेचा पूर्ण चंद्र, मनमोहक, तिच्यासारखाच, पण त्याच्या डोळ्यात खिन्नता. कुणाला शोधत आहात? तिचा नाजूक आवाज मागून किणकिणला. त्याने गर्रकन वळून पाहिले. रडून सुजलेल्या तिच्या डोळ्यात हलकसं हसू दिसलं. मेघा, माझा शोध संपला. हमारा चांद हमारे पास ही है. त्याचे खिन्न डोळेही किंचितसे ओलसर झालेच. आनंदाश्रू? गुडघे टेकून खाली बसत मान तिरपी करतच तिचं हसणं. तिच्याकडे एकटक पाहत एकदाच केलेली पापण्यांची उघडमीट. उत्तर तिला मिळालेलं. हातातील एक बाऊल त्याच्यापुढे धरला. एकवार बाऊलकडे अन एकवार तिच्याकडे पाहत खोडकर हसत भुवया उंचावल्याच. कधीतरी चीटिंग चालते, तिचं लाडीकपणे बोलणं, अन त्याने हसतच बाऊल हातात घेतला. मेघा, हे माझं फेवरेट कॉम्बिनेशन आहे. जास्त गोड खायचं नाही हे दटावणारी ती. आईस्क्रीमच्या काउंटरकडे फिरकायचे नाही हे बजावणारी ती. खास त्याच्यासाठी गुलाबजाम विथ व्हॅनिला आईस्क्रीम घेऊन आलेली. राजीव, गोड खाऊ मेहराजी तुम्ही. 2 गोड पदार्थांचं हे अल्टिमेट कॉम्बिनेशन तुमच्या आवडीचं असणारच ना. सँडल्स काढून टाकल्या. अनारकली ड्रेसचा घोळ सावरतच त्याच्या शेजारी बसले. बाऊलमधील आईस्क्रीमचा घास घेत त्याच्याकडे पाहिलं. न खाता तो तसाच बाऊलकडे पाहत विचारात हरवलेला. ते जे आय मीन शब्दांची जुळवाजुळव करण्यात अडखळत होता. गॉड, मेघाने सहज माफ केलं मला. मी सॉरीही म्हणालो नाही. व्हाय इज शी सो सिम्पल? ना गुस्सा, ना रूटना, नो कॉम्प्लिकेशन्स. लाईफ इज ब्युटिफुल विथ यू मेघा. मला त्याविषयी बोलायचं नाही. लेट्स फॉरगेट इट. तीही आकाशातील चंद्राकडे एकटक पाहत होती. देवा, राजीव सोबत आहेत हेच भाग्य.
भल्या बुऱ्या गोष्टी घडतच राहणार आहेत, पण त्यांची साथ असेल तर मार्ग निघेल. आयुष्य पूर्ण वाटतं त्यांच्या सवे. छान झाली एंगेजमेंट. अभि, श्वेता दोघेही खुश होते. तिने गुलाबजामचा छोटासा घास तोंडात भरलाच. येस, आज अजय हवा होता. छोट्या बहिणीचं लग्न प्रत्येक भावाचं स्वप्न असतं ना. त्याचा आवाज कातर झाला आणि तिने चमकून पाहिले. चंद्राकडे पाहणाऱ्या त्याच्या डोळ्यातून एक टप्पोरा अश्रू गालावर ओघळला. अहो, प्लीज सांभाळा स्वतःला. अजय भाई जिथे आहेत तिथे खुश आहेत, कारण त्यांच्या श्वेताच्या पाठीशी तुम्ही खंबीरपणे उभे आहात. तिचाही आवाज घोगरा झालेलाच. चष्मा काढत रुमालाने डोळे टिपले. 1-2 घास बळेच तोंडात भरले. हुंदका अडवण्यासाठी योग्य उपाय. अजय भाईंची सर्व स्वप्ने आपण पूर्ण करू. तिनेही डोळ्यातील पाणी काठावरच अडवलेले. आपण? नक्की? तिच्याकडे एकटक पाहत त्याचं विचारणं. डोळे पुन्हा ओलसर होतेच. हो, आपण सोबत. गेल्या 2 तासातील मनात दाटलेली अस्वस्थता अश्रूंवाटे वाहू लागलीच. तोंडावर हात ठेवत हुंदका अडवला. काय झालं? प्लीज रडू नका. हिचे अश्रू थांबेनात. तोही गोंधळला. आजूबाजूला पाहिले. दूरवर हॉटेल स्टाफ लॉनवरील डिनर टेबल्स आवरत होते. असं रडू नका प्लीज. श्श, प्लीज प्लीज डोंट क्राय. गॉड, मी काय करू? हिचं तरीही मुसमुसणं अन घळाघळा अश्रू. त्याच्या हातातील रुमालाकडे पाहत तिने हात पुढे केला. रुमाल द्या मला. तिचं फुंदतच बोलणं. मेघा, हा रुमाल कसा देऊ मी? आत्ताच तर माझे डोळे याने पुसले. असा दिला तर चालेल का? नाही देणार. यू क्राय टू मच. माझा रुमाल आहे, मी नाही देणार. त्याने हात पाठीमागे केला. मस्करी करायचा मूड. नाही देणार म्हणजे काय? आधी रडवायचं आणि मग असं दुष्ट वागायचं? हुंदके सावरण्याचा प्रयत्न. व्हॉट एव्हर, आय वोंट गिव्ह. माझा आहे. तिच्या समोर रुमाल नाचवत उभा राहिला. मेघा, तुमचा मूड थोडा जॉली करूया. खूप रडून झाले, आता थोडे हसूया. खांदे उडवून भुवया उंचावत दिलेलं आव्हान. त्या रुमालावर माझा हक्क आहे. उपड्या हातानेच गाल पुसले. तीही जिद्दीने उभी आणि तो 4 पावलं पळून टेबलाच्या आड उभा. दिस इज नॉट फेअर. अश्रू कधीच थांबलेले, तरीही रुमाल हवाच होता. एव्हरीथिंग इज फेअर अँड दिस इज वॉर फॉर रुमाल. त्याने पुन्हा नाचवून आव्हान दिलेच. मेघा, दिस इज फन. तुम्हाला चिडवले की तुम्ही सगळं काही विसरून रुमालच्या पाठी. आता तीही त्याच्या पाठी रुमाल मिळवण्यासाठी धावलीच. 2-3 टेबलच्या आड नाचून झाले. खुर्च्यांच्या अडथळ्यांची शर्यतही पार करून झाली. राजीव, मला उगाच त्रास देत आहात. इतर वेळी तर स्वतः समोर रुमाल धरता आणि आज थट्टा. मुद्दाम टेबलच्या मध्यात रुमाल ठेवून घ्या असे सांगून ती बारीक डोळे करत उचलायला जाणारच, तर चपळाईने रुमाल उचलणारा तो. त्याची भरभर पळणारी पावले आणि ही धावूनही त्याच्या वेगाशी जुळवणे अशक्य. या पळापळीत काही तासांपूर्वीचे दुःखी प्रसंग विसरून दोघेही मनमोकळे बागडत होते. त्याच हिरवळीवर जिथे काही तासांपूर्वी जिया आर्या खेळत होत्या. आता त्याच जागी त्यांचे मम्मा आणि डॅड, त्यांच्यासारखेच आनंदी, हसरे. तिचं खळखळून हसणं त्याच्या गडगडाटी हसण्याशी स्पर्धा करत होतं, तर त्याच्या डोळ्यातील खोडकरपणा तिच्या डोळ्यातील लटक्या रागाला आव्हान देत होते. आउच! आ! पायाचा अंगठा धरूनच खुर्चीवर बसली. 4 पावलं पुढे चालणारा तो पटकन वळला. काय झालं? लागलं? गॉड, कशाला एका रुमालासाठी एवढा त्रास? बघू कुठे लागलं? तो काळजीने टेबलजवळ उभा. तसा 2 पावलं लांबच, पण त्याने रुमाल सहजच टेबलवर ठेवलेला नजरेच्या कोपऱ्यातून तिने पाहिला. क्षणाचाही विलंब न करता उचलला. खुर्ची सारून पळाली. लांब, पुष्कळ लांब, टेबला आड जाऊन थांबली. रुमाल त्याच्यासमोर नाचवत. धिस इज चीटिंग.
तो हसतच गरजला, अहो, एव्हरीथिंग इज फेअर. या रुमालावर माझाच हक्क आहे. मुद्दाम त्याच्यासमोर ते किंचितसे ओलसर गाल पुसले. तोही तिच्याकडे एकटक बघत सावकाश पावलं टाकत तिच्या जवळ आला. यावेळी तीही पळाली नाही. तिथेच तशीच स्तब्ध उभी. काय झालं राजीव ना? असे का पाहत आहेत? चिडले का? नाही, डोळे तर माझ्या काळजाचा ठोका चुकवत आहेत. त्याने सहजच पुढे केलेला हात तिने गडबडून रुमाल त्याच्या हातावर ठेवलाच. घडी घातलेल्या रुमालाच्या कोपऱ्यातील आद्याक्षरांवर त्याने बोट ठेवलं. ती गोंधळून एकदा RM या अक्षरांकडे पाहत होती अन एकवार त्याच्याकडे. माझ्या हरेक रुमालावर तुमचाच अधिकार आहे. तिच्या डोळ्यात खोलवर पाहत त्याने रुमाल पुन्हा तिच्यासमोर धरला. त्याच्या बोलण्याचा अन त्या अक्षरांचा ताळमेळ लावत तिची नजर मात्र त्याच्या नजरेत अडकलेली. मेघा, RM मध्ये आपण दोघेही आहोत, राजीव अँड मेघा. जिथे राजीव आहे तिथे मेघा आहेच. होप यू विल अंडरस्टँड. त्याच्या तळव्यावरील रुमाल हातात घेताना त्याच्या बोटांचा ओझरता स्पर्श तिच्या बोटांना. त्याचे किंचित अस्थिर डोळे. तिची नजर नकळतच झुकली. हातातील रुमालांच्या त्या अक्षरांवर स्थिरावली. राजीव, RM म्हणजे राजीव मेहरा, हो ना? मग मुद्दाम का दाखवले मला? R फॉर राजीव आणि M फॉर मेघा. झर्रकन नजर त्याच्याकडे वळली. तो हाताची घडी घालून उभा, चेहऱ्यावर प्रसन्न हसू. मेघा, तुमच्या डोळ्यातील चमक सांगते आहे, समजले तुम्हाला. गालावर रुळणारी बट कानामागे सारत तिचं लाजणं अन पुन्हा त्याच्या डोळ्यात खोलवर पाहणं. राजीव, हा अजून एक सुखद धक्का. RM, राजीव सोबत मेघा, कायमच. ग्रँड हयातच्या हिरवळीवर मध्यरात्री, काळोख्या रात्रीला उजळणाऱ्या पौर्णिमेच्या चंद्राच्या शीतल प्रकाशात आजूबाजूच्या जगाचा विसर पडलेले, एकमेकांच्या डोळ्यात हरवलेले ते दोघे, मेघा अन राजीव. जगमगाती हुई जागती रात है या सितारों की बारात है. एक दिन दिल की राहों में अपने लिए जल उठेंगे मोहब्बत के इतने दिए मैंने सोचा न था. सबस्क्राईबने मिळेल प्रोत्साहन, लाईक देईल समाधान अन शेअर केलेत मैत्रिणींसोबत तर आमच्या आनंदाला येईल उधाण.